स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी आता सुरू असून फुलंब्री मतदारसंघातून युवक काँग्रेसचे फुलंब्री विधानसभा अध्यक्ष तथा पाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर तेजराव जाधव यांच्या पत्नी निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय। त्यांनी आता मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली आहे। मात्र ते पक्षाकडून लढणार की अपक्ष लढणार याबाबत अवघ्या काही दिवसांतच खुलासा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली। यानंतर सर्वत्र इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। फुलंब्री तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या पाल जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्वच पक्षाचे भावी सदस्य कामाला लागले असल्याचं दिसून येत आहे। पाल हे गाव लोकसंख्येच्या मानाने गटात सर्वात मोठे असून जिल्हा परिषद गट अस्तित्वात आल्यापासून गटाला फक्त पाल गट असे नाव पडले। मात्र अद्यापपर्यंत स्थानिकचा उमेदवार येथून निवडून आला नाही। ही संधी नेहमी बाहेरच्या उमेदवाराला मिळत असल्याने आता घरचा आहेर बाहेरच्यांना होणार नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये दिसून येते। याचा फायदा बहुधा यावेळी स्थानिक उमेदवाराला होतो की काय हे आता येणारी वेळच सांगेल। या गटातून निवडणूक लढवण्यासाठी पाथरीचे माजी सरपंच वरुण पाथरीकर यांच्या पत्नी गीतांजली पाथरीकर तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब काकडे यांच्या पत्नी वागलगावच्या सरपंच लंकाताई काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। पाल गटातून पाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच युवक काँग्रेसचे फुलंब्री विधानसभा अध्यक्ष तथा पाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर तेजराव जाधव यांच्या पत्नी अश्विनी ज्ञानेश्वर जाधव या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। ज्ञानेश्वर जाधव यांचा पाल गटासह तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे। जाधव हे राजकारणाबरोबरच नेहमी सामाजिक कार्यात देखील अग्रेसर राहत असून ते शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तसेच कुठल्याही घटकाच्या व्यक्तीचे वैयक्तिक काम असेल ते सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर राहून काम करत असतात। अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या चळवळीत देखील त्यांनी हिरारीने सहभाग नोंदवला होता। मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देखील दिला होता। आता ज्ञानेश्वर जाधव यांच्या पत्नी जिल्हा परिषद गटाची निवडणूक पक्षातून लढवणार किंवा अपक्ष अशी चर्चा मतदारसंघात सुरू असली तरी अवघ्या काही दिवसातच याबाबत निर्णय घेऊन माहिती देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। पाल जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला गटासाठी सुटल्याने आता ही निवडणूक रंगतदार होणार असून पाल जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महावीर जायस्वाल, एमसेन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।